या गोपाळने लतिकाचा आनंदाने स्वीकार करावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले किंवा लतिकाने काय प्रयत्न केले? ह्याच्यावर लय जीव होता माझ्या लेकीचा. तिला ह्याच्याशीच लग्न करायचं होतं. त्यांच्या लग्नाची बोलणी यांच्या लहानपणीच केली होती. अहो तेव्हापासून ती यालाच आपला नवरा मानत होती. जेव्हा लगीन करायची वेळ आली ना तर हात वर केलं आणि म्हणून मग मी पण जीव माझा सोडेन अशी धमकी दिली होती यांना. तेव्हा कुठे ह्यो लग्नाला तयार झाला. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. पण आता वाटतंय माझ्या लेकीचं याच्याशी लगीन नसताना लावून दिलं तर आज माझ्या सोबत असते अशी गायब नसती झाली. साहेब तुम्ही याला जास्तीत जास्त शिक्षा द्या. फासावर लटकवा येणार आम्हाला. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो. तुम्ही प्लीज बसा. नाही, थांबा 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 थांबा, माफ करा, थांबा. जज साहेब, म्हणजे मला सुद्धा असेच त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. काय करावं लागेल त्याला? तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. हा, मग मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू जज साहेब. सुभाषराव, मला सांगा, तुमच्या मुलीचं, लालीचं माझ्यावर म्हणजे गोपाळवर मनापासून प्रेम होतं, हे खरं आहे का? हो. बरं. तुमची बायको म्हणजे लालीची आई मध्यंतरी लय आजारी होती. त्यांच्या उपचारासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते, तर लालीने तुम्हाला पैसे दिले, हे खरं आहे का? त्याचा या केसशी काय संबंध आहे मिलॉर्ड? इररिलेव्हंट प्रश्न विचारले जात आहेत. ॲडव्होकेट प्रताप, ते मला ठरवू द्या. यू प्लीज सिट डाऊन. किती पैसे दिले होते? दिलास त्याला 50,000. नक्की आकडा सांगावा लागेल ना? म्हणजे 5 रुपये की 50,000 रुपये? आकडा सांगावा लागेल. काय माझ्याकडे त्याचा पुरावा आहे किती पैसे दिलेत. तुम्हाला कोर्टासमोर खोटं नाही बोलता येणार, नाही तर काय जज साहेबांना ते आवडणार नाही, ते तुम्हाला शिक्षा देऊ शकतात. हा ना जज साहेब? कोर्टात खोटं बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. काय असेल ते खरं बोला. $5 लाख.